मराठी माणसाची मूळ वृत्तीच रिस्क घेण्यापासून लांब जाण्याची. सगळं छोटं 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 विचारच छोटा करायचं. आपण मोठा विचारच नाही करायचा. भारताची संस्कृती ही भारताची ओळख आहे. या संस्कृतीचा भारतीय सिनेमा हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे तुम्ही रशियात गेलात तर रशियामध्ये आजही राज कपूरचे सिनेमे चालतात. मी स्वित्झर्लंडला गेलो, तिथे यश चोप्रांच्या नावे रेल्वे स्टेशन. माझ्याकडे बघताना स्ट्रगलर्स आला या चष्म्यातूनच बघितलं जातं की हा आयुष्यात स्ट्रगलच करत असेल असं लोकांना वाटतं. माझी स्वतःची सुद्धा एक कंपनी आहे. अरे हा सिनेमा चालला का नाही, हा सिनेमा आम्हाला माहिती का नाही, कारण त्या सिनेमा मेकरची ती चूक आहे. त्याचं असं म्हणणं असेल माझं हरी तर तेल खाटल्यावर. आता हरीला तेवढा वेळ नाही, लोकसंख्या खूप वाढली. इतर व्यवसायांमध्ये जेवढे अपयशी लोक आहेत त्यापेक्षा जास्त अपयशी लोक हे मराठी सिनेमा व्यवसायात आहेत. माझा बिझनेस खूप चांगला झाला असता पण इतक्या लोकांनी फसवलं. तुम्ही का फसवू दिलं? मी फसवला जाऊ शकतो असं तुमच्या इथे लिहिलंय ना. सिनेमा इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग अँड इज अ बिझनेस ऑफ ड्रीम सेलिंग. सर आपलं स्वागत आहे बिझनेस जत्रा 2025मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे विजन टू रिॲलिटी, ज्याच्यावर आपण सविस्तर चर्चा तिथे करणार आहोत. सर चर्चा तर आपण करूच, पण सगळ्यात पहिलं ना माझा एक तळमळीचा प्रश्न आहे तुम्हाला, सुरुवातच मी तिथून करणार आहे की बहुतांशी असं होतं ना की फिल्म इंडस्ट्रीकडे ना थोडा दुजाभाव दिला जातो. म्हणजे त्याला जो व्यवसाय म्हणून तसं बघितलं जात नाही. कदाचित ती तुमची खंत असावी की म्हणजे लोक बघताना त्याला ॲज अ फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणूनच बघतात. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात आधी तर बिझनेस जत्रामध्ये पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल सगळे आयोजक टीम जी आहे मी सगळ्यांचे आभार मानतो. कारण अशा प्लॅटफॉर्मवर मलासुद्धा तुमच्याबरोबर भेटून तुमची मतं पण जाणून घेता येतात. मला जे बोलायचं आहे ते मला तुमच्याबरोबर शेअर करता येतं. कारण आमच्याकडे बघताना एक विशिष्ट चष्मा लागलेलाच असतो की माझ्याकडे बघताना स्ट्रगलर्स आला या चष्म्यातूनच बघितलं जातं की हा आयुष्यात कायमचा स्ट्रगलच करत असेल असं लोकांना वाटतं. पण ती इमेज आहे जी क्रिएट झालेली आहे. माझी स्वतःची सुद्धा एक कंपनी आहे जे पॉलिटिकली स्ट्रगल करतात त्यांना मदत करते. माझा स्वतःचा बिझनेस आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की आत्ता जे सरकार सत्तेत आहे त्या सरकारचं पिन टू पियानो कॅम्पेन, म्हणजे पेपर न्यूजपासून पेपर ॲडव्हर्टाइजमेंटपासून टी व्ही ॲडव्हर्टाइजमेंट ज्या तुम्ही पाहिल्या त्याच्या आधीचं कॅम्पेन, केलंय काम भारी आता पुढची तयारीसारखी लाईन, हे सगळं आमच्या कंपनीचं आहे. सो स्ट्रगल हा तो आमच्या एका इमेजचा भाग आहे, इमेज बिल्डिंगचा भाग आहे. जसं प्रत्येक बिझनेसला आपली इमेज बिल्डिंग लागते तशी ती आमच्या कंपनीची किंवा माझी कॅरेक्टर म्हणून स्वतःची एक इमेज बिल्डिंगचा पार्ट आहे तो. पण अदरवाईज आमच्याकडे जसं ऋषिकेश राईटली म्हणालास की फिल्म इंडस्ट्रीकडे बिझनेस म्हणून बघितलं जात नाही. आज मी या प्लॅटफॉर्मवरून खाली मी आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना भेटलो. त्यांना मी सांगितलं की आता लवकरात लवकर फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा तुम्ही मिळवून द्या, त्याची अत्यंतिक गरज आहे. आणि त्यांनीसुद्धा त्याला होकार भरला आहे. ते म्हणाले लवकरच आपण मीटिंग घेऊ आणि या संदर्भातलं जे काही लागणार आहे ते करू, कारण त्याची खूप मोठी गरज आहे. कारण बघा, भारताची तशी आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित ओळख आहे, पण भारताची सगळ्यात मोठी ओळख असेल तर ती सांस्कृतिक ओळख आहे. मान्य? भारताची संस्कृती ही भारताची ओळख आहे. या संस्कृतीचा भारतीय सिनेमा हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे तुम्ही रशियात गेलात तर रशियामध्ये आजही राज कपूरचे सिनेमे चालतात. आपले आत्ताचे हिंदी सिनेमे तर चालतातच चालतात. मी स्वित्झर्लंडला गेलो, तिथे यश चोप्रांच्या नावे रेल्वे स्टेशन आहे. सो आपल्या भारताची अनेक ओळखी आहेत, आपल्या भारताच्या ज्या अभिमानास्पद आहेत, पण त्यातली एक अत्यंत महत्त्वाची ओळख सिनेमा आहे. त्याला उद्योगाचा दर्जा मिळणं गरजेचंच आहे. तर बिझनेस जत्राच्या या प्लॅटफॉर्मवरून मी हे जाहीर करतो की आता आमची ही मागणी उद्योगमंत्र्यांनी आणि समोर सगळ्या जे उद्योजक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला तुमच्यात सामावून घ्या, आम्हाला तुमचं म्हणा. सर लवकरच हे खरं होईल. सर जसं आपण म्हणतो की कुठलाही उद्योग सुरू करताना आणि इव्हन आपण जे करतो ते करताना प्रत्येकाला एक प्रेरणा लागते. सो तशी तुमची काय प्रेरणा होती? कारण तुम्ही आधी कलाकार होतात, मग दिग्दर्शक झालात, आता त्याच्यानंतर तुम्ही आता तुमचं सुद्धा प्रोडक्शन हाऊस आहे, त्याचबरोबर तुम्ही ब्रँड बिल्डिंगचंही काम करता. तर ह्याकरता तुमची प्रेरणा काय होती? माझी प्रेरणा असं काही म्हणता येणार नाही, कारण तेवढं काही कळत्या वयात नव्हतं आणि कोणी घरातलं काही कोणी आमच्या या क्षेत्रात नव्हतं आणि अजूनही नाही आहे फार कोणी. पण मला ना लहानपणापासून गोष्टी सांगायला खूप आवडायचं. म्हणजे मी कुठे गेलो तर मी तिथे कसा गेलो, मग त्या एस टीत काय मजा आली, मग एस टीतून उतरल्यावर कसं झालं, मग समोर असं दिसलं, मग असं ती गोष्ट सांगायला आवडायची. आणि असं एक सिनेमाचं डेफिनेशन आहे की इट्स अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग.
सिनेमा इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. मग मी ज्या वेळेला त्याला एक व्यवसाय म्हणून स्वीकारलं, मी फक्त त्याला एक पुढे वाक्य ॲड केलं, म्हणजे सिनेमा इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग अँड इज अ बिझनेस ऑफ ड्रीम सेलिंग. तर स्वप्न विकण्याचा व्यवसाय आहे सिनेमा. गोष्ट सांगण्याची मला आवड आहे. मी सतत कुणी भेटलं की त्यांना गोष्ट सांगतो की अरे हे गोष्ट आहे. आणि लक्षात घ्या, आपला प्रत्येक बिझनेस ही एक ड्रीम सेलिंग किंवा स्टोरी टेलिंग गोष्ट आहे. कुठलाही व्यवसाय घ्या, म्हणजे आता हा हॉल आहे समजा. हा हॉल ज्या वेळेला आपण मार्केट करत असतो त्यावेळेला ह्या हॉलची गोष्ट सांगतो ना, की या हॉलमध्ये या, तुमचं लग्न होईल, तुमची मुंज होईल, तुमचं साखर, तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येतील वगैरे 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 वगैरे. म्हणजे हा बिझनेस कशाचा आहे? खरं तर ड्रीम सेलिंगचा आहे. आणि कुठलाही बिझनेस, म्हणजे नाव ऋषिकेश, आय नो की तुम्ही मॉड्युलर किचनचा व्यवसाय करता. तसं पाहायला गेलं तर वृक्ष व्यवसाय, पण सेल करताना तुम्हाला परत त्या गृहिणीकडे यावं लागतं. त्या गृहिणीला काय हवं आहे, तिचं स्वप्न काय आहे, किचनबद्दलचं स्वप्न तिचं, आणि मग आपण तसा प्रत्येकच व्यवसाय हा ड्रीम सेलिंगचा व्यवसाय असतो. कुठलाही व्यवसाय घ्या, मग ती पाण्याची बाटली असू देत, ते तुमचा व्यवसाय असू देत, तर तर त्यामुळे मी या क्षेत्रातच स्वप्न विकायला आलोय किंवा गोष्टी सांगायला आलोय. सो त्यामुळे आमची टॅगलाईन तेच आहे, ड्रीम युअर ड्रीम किचन वन स्टेप अहेड. सो आम्ही स्वप्नच विकतो गृहिणी. मला हे माहिती नव्हतं. एव्हरीबडी हिअर सेल्स ड्रीम. येस सर, सूक्ष्म आणि लघु उद्योजक असं जरी आपण म्हणत असलो तरी यांना येणारे जे आव्हानं असतात ते बऱ्याचदा खूप मोठे असतात. सो अशी आव्हानं नक्की तुम्हालाही आली असतील. सो ती काही आव्हानं आम्हाला जाणून घ्यायला आवडतील आणि त्याच्यावर तुम्ही कशी सर केली? जसं म्हणतात की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, तसं सिनेमा इज अ गेम ऑफ टू मच अनसर्टनिटीज. तर इथे म्हणजे उदाहरण सांगतो की माझा पांडू नावाचा सिनेमा तुम्हाला माहिती असेल, ज्यात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी आणि यांनी तो सिनेमा कोरोनानंतरच्या इमिजिएट काळात झाला होता. आता तो सिनेमा लिहून, म्हणजे त्या सिनेमाच्या लेखकांची नावं सांगितली तर स्वतः मी, कुशल बद्रिके, राजेश देशपांडे, ऋषिकेश कोळी, समीर चौगुले, असे 6-7 लोकांची मोठी टीम होती तो सिनेमा लिहायला. त्या सिनेमाचे 8 ते 10 ड्राफ्ट झाले. ते ड्राफ्ट घेऊन मी 3 वर्ष लोकांकडे फिरत होतो, वेगवेगळ्या लोकांकडे, की हा सिनेमा करा, ह्यात सक्सेस मिळेल, हा सिनेमा करा, हा सक्सेस. आणि तसा तो काही सिनेमा खूप ग्रँड स्केलचा सिनेमा नाही आहे, म्हणजे त्याला तुम्हाला 10-25 करोड रुपये टाकायची गरज नाही आहे. असं समजावून ज्यावेळेला 2.5 वर्ष काही योग्य निर्मात्यांच्याकडे पण जात होतो, आणि काही आमच्याकडे अशी सवय असते की एखाद्याला फक्त बडेजाव दाखवायचा असतो, की अरे मला एक सिनेमा करायचा आहे. मग आम्ही त्याच्याकडेही गेलो, कारण आय डोंट नो की आय वॉन्टेड नो स्टोन टू बी अनटर्न्ड. प्रत्येक चाचपून पाहायचं होतं की मला बेटर सिनेमा करायचा आहे. मग ते केल्यानंतर कुठेतरी एकदा मला झी समूहाला असं वाटलं की नाही, हा जो म्हणतोय याचं जे ROI आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि मग आपण ह्याच्या ROIवर विश्वास ठेवून, खरं तर झी समूहाला ह्याच्या आधीसुद्धा मी प्रेझेंट केला होता, पण दादा कोंडकेंची लिगसी जी आहे डबल मिनिंग वाक्यांची, ती घेणं झी समूहाला थेट ॲक्सेप्ट करणं, त्यांच्या आधीच्या सिनेमांच्या एकूण त्यांची जी लिगसी होती त्याच्यात त्यांना ते धारिष्ट्य वाटत होतं, ती डेअरिंग वाटत होती. मला त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागलं की हेच डेअरिंग आता गरजेचं आहे, कारण 2 वर्ष लोक करोनामुळे आत घरात बसलेत. त्यांनी सगळ्या प्रकारची दुःख, चिंता, क्लेश सगळं अनुभवलेलं आहे. त्यांना आता फक्त त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि कुठलाही बांध नसलेलं एंटरटेनमेंट अनुभवायचं असं मला वाटतं. आणि त्यांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि देन पांडू वॉज अ सक्सेसफुल फिल्म. राईट. सर, आपण जसं या टॉपिकवर बोलतोय, विजन टू रियालिटी. सो कधीतरी तुम्ही सुद्धा करिअरच्या सुरुवातीला एक विशिष्ट प्रकारचे सिनेमा बनवायचे होते, मग तुम्ही सुद्धा काहीतरी विजन पाहिलं आणि नंतर एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचे सिनेमे बनवायला सुरू केले, की इव्हन तुम्ही वेब सिरीज बनवले. मे बी ते आमच्यासारख्यांचं लोकल माणसाचं स्ट्रगल बघून किंवा तुमच्या इंडस्ट्रीमधलं स्ट्रगल बघून, आणि ती म्हणजे स्ट्रगल सराचे तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख पण केला. सो त्याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल, आणि त्या स्ट्रगल सराने तुमच्या स्ट्रगलमध्ये कशी हेल्प केली हेही जाणायला आवडेल. हा, म्हणजे तसं प्रत्येक सिनेमा हा सुरू होतोच एका बिझनेस. म्हणजे सिनेमाला जसं तुम्हाला सुरुवातीला एका बिझनेसला विजन लागतं, बरोबर, एक काहीतरी विजन असलं पाहिजे, तर तसं स्टोरी लागते आम्हाला, की ते विजन आहे आमचं, की ही कथा आहे. मग जसं आम्ही प्री प्रोडक्शन म्हणतो त्याला, तसं तुम्ही बिझनेससाठी सर्वे करता, की मी एखादा समजा हॉटेल टाकायचं आहे, तर मी हे इथे टाकू का,
इथे हॉटेल चालू शकेल का, इथे हा व्यवसाय चालू शकेल. तुम्ही पण तुमच्या बिझनेसचा त्याचा सर्वे करता, तसंच आम्हीही करतो. आम्हाला सुद्धा तयारी करावी लागते. मग त्यानंतर तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात त्या बिझनेसचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहता. ती जर सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं असेल, ती जर प्रॉडक्ट इंडस्ट्री असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं असेल. ते कुठल्या इंडस्ट्रियल झोनमध्ये आपण ठेवलं पाहिजे, कसं त्याला ॲक्सेसिबल करता येईल. तसंच आम्ही सुद्धा करतो. आम्हाला लोकेशन्स, जर माझ्या कथेत काश्मीर आहे तर मी येऊरला शूट करून चालणार आहे का? मग आम्हालाही रेकी करावी लागते. आम्हाला जावं लागतं की काश्मीर, हे जर लव्ह सॉन्ग करायचं आहे तर लव्ह सॉन्ग मी वागळे स्टेटच्या तीनात नाक्याला करू शकतो का? नाही. तर लव्ह सॉन्ग करण्यासाठी मला मग कुठेतरी नॉर्थ ईस्ट सारखं कुठलं तरी सुंदर हे रेकी करावी लागेल आणि मग तिथे ते प्लेस करावं लागेल, जसं आपण प्रॉडक्ट प्लेसमेंट करतो. तर जी अनेक उद्योजकांकडून चूक होते की आपले जे अंतःप्रेरणा आहे त्याने आपण एखाद्या बिझनेसमध्ये उतरतो की मला आतून असं वाटतंय. म्हणजे एखाद्याला जसं मला ठाण्यातल्या जवळपास 90% हॉटेलची चव माहिती आहे. मी अत्यंत दिसत नसलो तरी अत्यंत फूडी माणूस आहे. तसं मला असं खूप वाटायचं की अरे आय कॅन बी अ सक्सेसफुल हॉटेलियर, कारण मला फूडमधलं खूप आवडतं. पण मला हे माहिती नव्हतं की तो फक्त त्याचा एक पार्ट आहे. त्याचे उरलेले 99 भाग मला माहिती नव्हते. फूड इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री याच्यात किती खाचखळगे हे मला माहिती नव्हते. मी त्याचा 2 वर्ष अभ्यास केला. म्हणजे आधी मला असं वाटलं की अरे ठाण्याची ओळख मामलेदार मिसळ आहे, सो वाय नॉट क्रिएट अ कॉम्पिटिटिव्ह बिझनेस, की आपण त्यासाठीचं मार्केट रेडी आहे, मिसळ खाणारे लोक तयार आहेत, मग आपण त्यांना एक कॉम्पिटिशनला बिझनेस काढूया. असं म्हणून मग आम्ही 2-2.5 वर्ष अगदी कोल्हापूरच्या मिसळपासून ते नाशिकची साधना मिसळ, आम्ही सगळ्या मिसळ जाऊन खाल्ल्या. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला लक्षात आलं की अरे यार ह्याच्यात बाकीच गोष्टी खूप आहेत, चला एक मोरी बॉय आणायचं म्हटलं तर किती डोक्याला ताप आहे त्यांच्या. आणि मग आम्ही तो विचार सोडला. तसंच माझं सिनेमांच्या बाबतीतही झालं. माझे जे सुरुवातीचे सिनेमे होते, म्हणजे बायोस्कोप नावाचा जो सिनेमा होता माझा, तो आपल्या फार माहिती नाही पण इंडस्ट्रीतली पहिल्यांदा अशी घडलेली गोष्ट होती. पहिल्यांदा कवितेवर सिनेमा आला होता. ओके. गुलजारजींनी त्यात स्वतः त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. इतका मोठा माणूस मराठी सिनेमाच्या याच्यात इन्व्हॉल्व झाला. रवी जाधव, गिरीश मोहिते, गजेंद्र अहिरे, मी, आमच्यासारखे दिग्दर्शक, नीना कुलकर्णी, स्पृहा जोशी, कुशल बद्रिके, मंगेश देसाई आणि असे हुज हू कलाकार होते. पण तो सिनेमा चालला नाही, कारण परत ते आहे की आम्ही आमच्या अंतःप्रेरणेने बनवलेला सिनेमा होता. आम्हाला कविता आवडते, आम्हाला कवितेत गोष्ट दिसते, म्हणून आम्ही तो सिनेमा बनवला. लोकांना आवडते की नाही याचा आम्ही विचारच केला नव्हता. म्हणजे परत मी जसं म्हटलं तर ड्रीम होतं, पण ड्रीम सेलिंगचा विचार नव्हता. त्यामुळे मग त्यानंतर खेळ मांडला नावाचा सिनेमा मी केला. त्याला क्रिटिकल ॲक्लेम खूप मिळालं. म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला की बँगलोरच्या एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तो सिनेमा अकॅडमिक्समध्ये आहे त्यांच्या. तो सिनेमा मी 100% ठाण्यात शूट केला. दुसरी गोष्ट अशी की मी ती रात्र नावाचा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा केला. ज्यावेळेला सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर चालत नव्हतं. मी 2008 सालची गोष्ट करतोय. प्रसाद ओक, संतोष जुवेकर, आदिती सारंगधर यांचा तो सिनेमा होता. त्या सिनेमाला राज्य शासनापासून सगळे पुरस्कार मिळाले. पण तो सिनेमा आजही कोणाला माहीत नाही. आणि तो सिनेमा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतला पायोनियर सिनेमा आहे, कारण तो डिजिटल, म्हणजे आधी ॲनालॉग सिनेमे बनायचे, म्हणजे रिळांवर सिनेमे बनायचे, डिजिटल सिनेमा बनून थिएटरला रिलीज झालेला आपल्या देशातला पहिला सिनेमा आहे. पण पुन्हा तीच चूक झाली. ते सगळं अंतःप्रेरणेने होतं, मार्केट सर्वे नव्हता. मग ज्यावेळेला मार्केट सर्वे लक्षात आला की अरे ह्या सिनेमात ज्यांनी पैसे टाकले त्यांना त्याचं आउटपुट मिळालं नाही, ROI नव्हता, ROIचा अभ्यास नाही, मार्केटिंगचा अभ्यास नाही, पब्लिसिटीचा अभ्यास नाही. मग ज्यावेळेला ROIचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की कुणीतरी मग एक आपल्याला सिनियर लागतो, तसं महेश मांजरेकरांनी एका सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं. आणि मी त्यांचा काय थोडासा लाडका असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू हा सिनेमा कर. त्यावेळेला मी सांगितलं की मला हा सिनेमा जमणार नाही, अमुक एक सिनेमा, कारण माझा तो पिंड नाही, असं माझं म्हणणं होतं. माझा पिंड थोडासा आर्टिस्टिक सिनेमांचा आहे, थोडा कलात्मक सिनेमांचा आहे. मग त्यांनी मला माझ्या आर्टिस्टिक सिनेमांचा DCR आम्ही म्हणतो, डेली कलेक्शन रिपोर्ट, तर कलेक्शन बॉक्स ऑफिसवर काय होतं ते दाखवलं की हे तुझ्या कलात्मक सिनेमांचं कलेक्शन आहे. आता मी तुला काहीतरी सांगतोय ते मी तुझा सिनियर, इतके वर्ष काम केलं मी इंडस्ट्रीत, म्हणून तुला सांगतो की तू हे कर, तुला हे जमेल, तुझ्यात ते पण आहे की जे तुला जमू शकतं.
आणि मी अत्यंत नाराजीने का होईना, पण त्यांनी सांगितलेला, त्यांनी लिहिलेला सिनेमा मी दिग्दर्शित केला आणि तो सक्सेसफुलही ठरला. शिकारी असं त्या सिनेमाचं नाव होतं. तो सक्सेसफुलही ठरला मराठीत आणि मला आश्चर्य वाटलं की अरे म्हणजे मी कुठेतरी चुकतोय. मला फक्त मला हवा तो सिनेमा करायचा होता, मला लोकांना हवा तो सिनेमा देता येत नव्हता. मग ती अंतप्रेरणा, मग तो बिझनेसमध्ये कसा कन्वर्ट झाला. मग हळूहळू होता होता मी पांडू सिनेमापर्यंत आलो आणि आता मला लक्षात आलं की पांडू सिनेमाच्या यशानंतर म्हणजे लोकांच्या मनात थिएटरला जाण्याची भीती असतानाही थिएटरला जर माणसं येऊ शकली पांडूसारखा सिनेमा पाहायला, तर मासेसनं काय अपील होतं, लोकांना काय पाहायचं आहे ते आता आम्ही हळूहळू समजून घ्यायला लागलो. आणि मग रिटर्न ओव्हर इन्व्हेस्टमेंटच्या तत्वानुसार आता मी स्वप्नच अशी बनतो की जी विकली जातील. क्या बात आहे सर. तुमच्या बोलण्यातून एवढं तर नक्की कळलं की उद्योग कुठलाही असावा, कुठलीही गोष्ट आपण करतो तर मार्केट रिसर्च करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे एका पॉईंटला आल्यानंतर तुमचं सेल्फ रिअलायझेशन तुमच्या धंद्याबद्दल तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. सो तो शिफ्ट तुम्हाला करता आला पाहिजे. सो सर त्याच्याबद्दल धन्यवाद. पुढचा प्रश्न जर मी असा घेईन की आपण जसं म्हणतो की प्रत्येक जो उद्योजक आहे त्याला विजनरी असणं गरजेचं आहे. जर त्याने त्या चिकाटीने ती मेहनत घेतली तर त्याला जे इच्छित ते यश आहे तर तो गाठवू शकतो. पण बऱ्याचदा काय होतं ना की उद्योजक म्हणा की लोकांना रिस्क घ्यायला घाबरतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं मी मगाशी म्हटलं की सिनेमा इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज किंवा तसंच एव्हरीथिंग म्हणजे इफ यू डोंट रिस्क एनिथिंग यू रिस्क एव्हरीथिंग, हे वाक्य आहे, फार फेमस आहे. पण माझं असं नेहमीचं म्हणणं आहे की जोपर्यंत, आणि मला कायम असं वाटतं म्हणजे मला मराठी अमराठी असा वाद नाही उकरून आणायचा आहे. मला एक सांगा, इथे मराठी किती लोक आहेत? बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे मी एक जनरलाइज स्टेटमेंट करू शकतो की मराठी माणसाची मूळ वृत्तीच रिस्क घेण्यापासून लांब जाण्याची आहे. मराठी माणसाला खूप रिस्क घ्यायला आवडत नाही, जे मला आवडत नाही. की जोपर्यंत आपल्याला ना शिवाजी महाराजांसारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या रिस्क टेकरची आपण हे सांगतो, आपण त्यांचे मावळे असं सांगतो, आपण त्यांचे डिसेंडंट असं सांगतो, की ज्यांच्या इतकी रिस्क आयुष्यात कुठल्या जगात नाही कुणी घेतली हो. आपलं स्वतःचं मराठी साम्राज्य एवढं मोठं करायचं आणि पाची बाजूनी इतका वेगवेगळ्या प्रकारचा आक्रमक मुघल आहे, आदिलशाही आहे, विजापूर आहे, सगळं असताना आपलं मराठा साम्राज्य एवढं करायचं, हे सगळं करणाऱ्यांचे वंशज आपण. आणि आपल्याकडे अगदी लग्न करताना सुद्धा एखाद्या मुलाचा व्यवसाय असेल तर अजूनही त्याला मुलगी देत नाहीत. अरे त्याला 5,000 रुपये पगार असेल तर चालेल, पण ते बघा त्याला द्या, ते व्यवसायवाल्याला देऊ नको. ही मानसिकता कधी निघून जाणार आहे? मला त्या मानसिकतेबद्दल अत्यंत राग आहे. रिस्क आपण घेतलीच पाहिजे. कुठलीही गोष्ट म्हणजे ते एक नाही का आपण म्हणतो की अरे तो सैन्यात आहे तर जास्त रिस्क आहे, तो जहाजावर जातो जास्त रिस्क आहे. अरे पण मला एक सांगा मित्रांनो, 99% मृत्यू हे बेडवर झालेले आहेत, म्हणजे झोपणंही सगळ्यात जास्त रिस्क नाही का? तर माझं असं म्हणणं आहे की रिस्क ही कुठल्याही व्यवसायात आहे, जशी आमच्या व्यवसायात आहे. कोणीही छाती ठोकपणे म्हणजे अगदी सुरुवातीला आपण राज कपूरपासून या ते आत्ता काय राजकुमार हिरानीपर्यंत या, कुणीही छाती ठोकपणे सांगू शकलेलं नाही की हा सिनेमा चालणारच. जे सक्सेस मुन्नाबाई MBBSने पाहिलं तितकाच लॉस राजकुमार हिरानीने पुढच्या सिनेमांमध्ये पाहिला. संजय लीला बन्सालीने जे सक्सेस देवदासमध्ये पाहिलं तितकाच मोठा लॉस त्याला गुजारिशमध्ये पाहावा लागला. तर असं काही नाही की तुम्हाला कुठलाच सिनेमा, तसंच कुठलाच व्यवसाय ठामपणे तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाही की या हां, अंदाज बांधू शकता, आडाखे काढू शकता, त्यासाठी मेहनत करू शकता, पण खात्री कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे उलट जो जितकी जास्त रिस्क घेईल तो तितका जास्त यशस्वी होण्याची शक्यता आहेत, असं माझं कायम म्हणणं आहे. त्यामुळे रिस्क घेतलीच पाहिजे. क्या बात आहे. सर जसं आम्ही म्हणतो आमच्या उद्योगधंद्यामध्ये कस्टमर इज अ किंग, तसं तुमच्याकरता व्ह्युअर इज अ किंग असं आपण म्हणू. पण ह्या व्ह्युअरची आहे ना एक विशिष्ट प्रकारची आवड असते, त्याची नस ओळखणं, त्याच्या आवडीचा कंटेंट त्याला देणं, ही ताळमेळ तुम्ही कशी बाळगता, म्हणजे कशा पद्धतीने सगळं मॅनेज करता? हो, म्हणजे आता यात खूप फरक पडला आहे. याच्या आधी इंडिव्हिज्युअल निर्माते होते, इंडिव्हिज्युअल कंपनी होत्या. आता कसं झालं, खूप कॉर्पोरेट कंपन्या फिल्म मेकिंगमध्ये आल्यात. त्या जसं तुम्ही करता एखाद्या व्यवसायासाठी ऑफिशियल सर्वे कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून सर्वे करून घेतला जातो. आणि आता लोकांची मानसिकता काय आहे याचा, म्हणजे जसं एक काळ तुम्हाला आठवत असेल तर सलमान खानचे फिल्म्स खूप चालायच्या. म्हणजे लोक असं म्हणायचे की फिल्में दो ही वजह से चलती है, एक तो भगवान भरोसे या सलमान भरोसे.
पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता सलमान खानच्या सिनेमांनाही अपयशाचं तोंड पाहावं लागलंय आणि अचानक सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर लोकांना आवडू लागलेला आहे. म्हणजे स्त्रीचे जे तुम्ही भाग बघता की अत्यंत छोट्या ह्याच्यात बनलेला किंवा भूलभुलैया जी एक लिगसी आहे, तसे सिनेमे चालू लागले. तर सिनेमांमध्ये सुद्धा एक सर्वे केला जातो लोकांची आत्ताची आवड काय. म्हणजे तुम्ही त्यावेळेला मागून जरी आलात, खूप मागे गेलो आपण, तर अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेला जे सिनेमे केले त्यात त्यांची एक अँग्री यंग मॅन नावाची एक आयडेंटिटी तयार केली गेली. तो सुद्धा लोकांचा कल पाहून त्यावेळेचा जो यूथ होता, आपण जागतिकीकरणाकडे झुकू लागलो होतो 80-90च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये विशेषतः. आणि आपल्या त्या यूथचं त्यावेळेचं जे जनरेशन गॅप होता तो वाढत होता. त्यामुळे बेरोजगारी ही पहिल्यांदा आपण अनुभवत होतो. त्यामुळे रोष खूप होता जामीनदार आणि जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्धचा. मग त्यांच्या विरुद्धचा रोष जो आहे तो सिनेमांमधून एनकॅश केला गेला. म्हणून अँग्री यंग मॅन हे ब्रँडिंग आहे, परत ब्रँड आहे त्याच्यातही. ते ब्रँडिंग करून अमिताभ बच्चन बिकेम अमिताभ बच्चन जे आज आहेत तो. पण त्यानंतर मात्र तो ब्रँड तसा चालला नाही. मग त्यानंतर जो ब्रँड येतो तो सर्वेनुसार लोकांची आत्ता काय मानसिकता आहे. म्हणजे आता जसं तुम्ही पाहाल, फॉर एक्झाम्पल पुष्पा, तुम्ही जर सिनेमा माहिती असेल बऱ्यापैकी लोकांना, तर पुष्पा सिनेमाला त्यांच्या मेकर्सना नेमकं माहिती आहे की आता आपल्या देशामध्ये धार्मिक वेव जी आहे, आपण वेव म्हणूया त्याला, धार्मिक भावना या अत्युच्च पातळीवर आहेत. म्हणून जर तुम्ही सिनेमाच्या ट्रेलरपासून टीजरपासून सगळीकडे पाहिलात तर हिंदू धर्मियांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या गळ्यातलं बघा, त्यातलं तो मळवट भरलेला, त्याने त्या देवीचं रूप घेतलेलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक त्या सिनेमाच्या कॉन्टेंटमध्ये पेरलेल्या आहे. म्हणजे हा परत एक मार्केट सर्वेच आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर पुष्पाचा रिलीज पुढे ढकलला गेला होता. तो याचसाठी ढकलला गेला होता की तो आपल्याला एनकॅश करायची आहे ती वेव. इलेक्शनपर्यंत बरोबर त्यांना माहिती होतं की आपल्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे ती राजकीय पक्ष तयार करून ठेवणारच आहेत. त्यांनी ती तयार करून ठेवल्यानंतर आपल्याला फक्त ते उकळलेल्या दुधाची मलई फक्त थंड करून खायची आहे. त्यांनी बरोबर ती उकळलेलं दूध थंड झालं, मलई आली, ती व्यवस्थित त्यांनी खाल्ली आणि पुष्पाने आजपर्यंत कमाईचे सगळे रेकॉर्ड्स मोडले. पण ते काही असं होत नाही. त्यांनी पण सर्वे केला, त्यांनी मार्केट पाहिलं. म्हणजे अगेन इट्स अ बिझनेस. जसं आपण कुठल्याही बिझनेसमध्ये करतो तसंच त्यांनीही केलं. राईटली सेड. सो जसं आता सरांचं आपण बोलणं ऐकलं की उद्योगधंदा कुठलाही असू दे, मार्केट ट्रेंडकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या मार्केट ट्रेंडच्या प्रवाहात जर तुम्ही शिरलात तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. सर, तुमची मी एक मुलाखत पाहिली होती जी पांडू सिनेमाबद्दल होती. आता तुम्ही सांगत होतात की जवळजवळ 17 ते 18 महिने त्यात तुमचा कालावधी लागला. पहिले सुरुवातीचे 5-6 महिने स्क्रिप्ट रायटिंग, मग 5-6 महिने तुम्ही प्रोड्युसर्सकडे फिरलात, मग अगेन 5-6 महिने प्रोडक्शन आणि देन अगेन पुढची कामं. सो जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी लागला. पण बऱ्याचदा काय होतं ना, आम्ही उद्योजक पण एक मोठं ड्रीम प्रोजेक्ट हातामध्ये घेतो, पण मग त्याच्यामध्ये ती सातत्यता ठेवत नाही. मग कधीतरी असं होतं की मध्येच ते आपण मेहनत करणं सोडून देतो, की कुठेतरी एक काय म्हणतात ते गुंजावपणा येतो की आणि आपण थांबतो तिथे. सो ह्या सगळ्या तुम्ही ती काय म्हणतात ते सातत्यता कशी ठेवली, त्याच्यामध्ये तुम्ही कसे लागून राहिलात की नाही मी करणारच हे? हो, म्हणजे याच्यात पुन्हा एकदा व्यावसायिकता आणि त्या व्यावसायिक मानसिकता या दोन गोष्टी आहेत. जसं तुम्हाला होतं तसं आम्हालाही होतं. म्हणजे माझी पत्नी इथे सोबत आहे, तिला माहिती आहे की मी कुठल्या कुठल्या गोष्टी लिहिलेल्या असतात, की ही माझ्या एका सिनेमाची गोष्ट आहे, ती माझ्या सिनेमाची गोष्ट आहे. आमचा ना गोष्टींचा मॉल असतो दिग्दर्शकांचा. त्या मॉलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला जो निर्माता, जो इन्व्हेस्टर आहे, त्याला त्या मॉलमधलं जे आवडतं त्याने ते उचलायचं आणि त्याने ते प्रोड्यूस करायचं किंवा त्याने ते लोकांसमोर आणायचं. तर असंही होतं की जसं आता लापता लेडीज तुम्हाला सिनेमा ऐकून माहिती असेल, तर लापता लेडीज सारखी 90% सेम असलेली गोष्ट मी 3-4 वर्षापूर्वी लिहून ठेवली. पण तो सिनेमा आला. डॉली की डोली नावाची एक फिल्म आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. पण तरी ती फिल्म ज्यावेळेला आली त्यावेळेला मी खूप निराश झालो. कारण तशाच होणार सून मी 10 घरची या टायटलची तशीच फिल्म मी पूर्ण लिहून ठेवली होती. आणि मग ती आल्यानंतर थोडंसं नाही म्हटलं तरी डिजेक्शन येतं की अरे आपण एवढी मेहनत केली होती त्यामागे, आपण इतका वेळ घालवला होता, आपण एनर्जी, रिसर्च, पण तो पार्ट ऑफ
पार्ट अँड पार्सल ऑफ माय बिझनेस असं म्हणून तो आम्ही ॲक्सेप्ट करतो. तसं बिझनेसमध्ये सुद्धा म्हणजे जसं बिझनेस म्हणून ज्यावेळेला मी बघायला जातो त्यावेळेला सुद्धा रिजेक्शन हा तर आमचा शिक्षणाचाच भाग आहे असं म्हणूया. म्हणजे सिनेमा इन्स्टिट्यूट्समध्ये आता बहुतेक एक रिजेक्शनचा चॅप्टर पण आणलं पाहिजे की रिजेक्शन कसं सांभाळत. जसं आता तुम्ही पण वेगवेगळे बिझनेसेस घेऊन इन्व्हेस्टर्सकडे जात असाल की हा माझा बिझनेस आहे, याच्यात इन्व्हेस्ट करा, त्याचा तुम्ही काय तुमचं प्रोजेक्शन टाकत असाल. तसंच आम्ही पण करतो की हा सिनेमा आहे, याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा. आता अनेकदा सिनेमामधले काही मेकर्स असतात ते प्रत्येक वेळेला त्या व्यवसायामधले नसतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अनेक धनाढ्य जे असतात, मग त्यात राजकारणी आले, त्यात काय डॉक्टर आले मोठमोठे, त्यात मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आले, त्यांच्याकडे खूप पैसे असतात आणि त्यांना कधीतरी सिनेमाची आवड असते की अरे त्यावेळेला मी जे काय बच्चनचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचो आणि त्यांना असं वाटतं की आपणही एक सिनेमा करावा प्रोड्यूस, म्हणून ते करतात. खरं तर त्यांना त्यातलं काहीच त्या व्यवसाय म्हणून माहिती नसतं, फक्त त्यांच्याकडे केवळ पैसे असतात आणि ते प्रोड्यूस करायला जातात. आणि मग जे व्हायचं ते होतं, कुठल्याही व्यवसायाची जी अपुऱ्या माहितीमुळे माती होते तीच त्या सिनेमांची सुद्धा माती होती आणि तसं होत असतं. त्यामुळे आपल्याला तो पार्ट अँड पार्सल समजून ती मानसिकता ठेवायची की चलो भाई आगे जाते. सर एवढं सगळं करत असताना होणारी मेहनत, पण त्यापेक्षाही मोठी कसब लागते ती म्हणजे पैशांची. म्हणजे उद्योजकांसाठी सगळ्यात जवळचा विषय म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट. एवढा जसं मी मगाशी उल्लेख केला की 1.5 वर्ष तुम्ही थांबवून होता, एवढी सगळी मेहनत घेतली, मग ह्या कालावधीमध्ये एवढा सगळा फायनान्स मॅनेज करणं, हे सगळं गणित तुम्ही कसं जुळवलं? नाही, कुठल्याही व्यावसायिकाचं जसं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट प्लॅन करता, एखादा व्यवसाय प्लॅन करता, त्यावेळेला त्या व्यवसायाच्या इम्प्लिमेंटेशनच्या आधी, म्हणजे समजा एखादं सर्व्हिस आहे, मी काय टिफिन बॉक्स सर्व्हिस समजा सुरू केली, तर त्याआधी जो तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागणार आहे, त्यासाठीचे तुम्हाला ते टिफिन बॉक्स, त्याचं डिझाईन, त्याचं लुक अँड फील, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स, त्याच्यातलं प्रोटीन, ते जे काय पॅकेजिंग आहे, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला जशी स्वतःची एक इन्व्हेस्टमेंट रेडी ठेवावी लागते स्वतःची, तशी आम्हाला सुद्धा आमची एक इन्व्हेस्टमेंट तयार करावी लागते. माझं प्रोजेक्ट ज्या इन्व्हेस्टरकडून फायनान्स केलं गेलं पाहिजे, मला तो जाऊन मार्क करावा लागतो की मला या व्यक्तीकडे जावं लागेल. मी एखादा प्रोजेक्ट आहे की ज्याची मला इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे 25 करोडची, आणि मी जर एखाद्या फायनान्सरकडे गेलो की ज्याला 2च करोड फायनान्स करायचे आहेत, त्याच्यात मी त्याचा वेळ, माझा वेळ, माझी आयडिया सगळंच वाया घालवणं. त्यामुळे तो सगळा रिसर्च, परत रिसर्चचाच भाग आहे. म्हणजे कुठल्याही बिझनेसला तो करतोच. सो थिंग्स जसं सर म्हटलं की सगळ्यात लागू होतं की कुठलाही प्रोडक्ट असू दे, कुठलाही बिझनेस, रिसर्च इज मस्ट. त्याशिवाय पुढे जाणं म्हणजे मोठं अपयश हे अंगी बाळण्यासारखे आहे. सर पुढचा प्रश्न मला असा विचारावा लागेल की बऱ्याचदा काय होतं ना की जसं आपण म्हणतो की आमच्या प्रोडक्टमध्ये दम असतं, पण कुठेतरी मार्केटिंग कमी केल्यामुळे ना ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि अपयश आपल्याला मग पचवावं लागतं. पण असंच बहुतांशी वेळेस आम्ही पिक्चर्स किंवा मूव्हीजबद्दलही बघितलं आहे की स्टोरी चांगली असते, कंटेंट चांगला असतो, पण बऱ्याचदा त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचतच नाही. सो ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायला? नाही, याबद्दल थोडंसं आपल्याला ना एक मराठी माणसाला अजून एक सवय आहे की ना, अंथरूण पाहून पाय पसरावे, एक तीळ 7 जणात वाटून खावा, सगळं छोटं छोटं छोटं, विचारच छोटा करायचा. आपण मोठा विचारच नाही करायचा. त्यामुळे ज्यावेळेला मार्केटिंग येतं ना, त्यावेळेला सगळ्यांचे हात इतके आखडते होतात. नाही नाही, माझं प्रॉडक्टच इतकं भारी आहे, ते दिवस तो जमाना गेला. म्हणजे हे आता म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आमचा पॉलिटिकल ब्रँडिंगचा बिझनेस आहे. त्यावेळेला अनेक पॉलिटिशियनला आम्हाला हे समजावून सांगावं लागतं की तुमचं काम फार ग्रेट आहे, तुम्ही आत्यंतिक मनाने समाजसेवा करता, तुम्ही 24 तास समाजसेवा करता, मान्य आहे, पण तुम्ही करता हे लोकांना दाखवायला हवं, ते लोकांसमोर यायला हवं की तुम्ही समाजसेवा करता. नाहीतर तुम्ही जे करता ते त्या 4 लोकांपर्यंत सीमित राहतं आणि उरलेले 400 म्हणतात की ह्याने काय केलं, कारण त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलंच नसतं. तसंच तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असलं, सिनेमा किती खूप चांगला, तुम्ही अनेक सिनेमे असे पाहिले असतील की खूप चांगले सिनेमा असतात, अरे हा सिनेमा चालला का नाही, हा सिनेमा आम्हाला माहिती का नाही, कारण त्या सिनेमा मेकरची ती चूक आहे. त्याचं असं म्हणणं असेल माझं हरी तर देईल घाटल्यावरी. आता हरीला तेवढा वेळ नाही, लोकसंख्या खूप वाढली, त्याला सुद्धा वर्कलोड आहे, वर्क प्रेशर आहे, प्रत्येकाकडे कुठे जाईल तो तरी. त्यापेक्षा तुम्ही जा, हरीला सांगा की हे बघ मी केलंय, त्यावेळेला हरी देईल. मंदिरात का जातो आपण? देवाकडे ॲडव्हर्टाईज करायला जातो ना स्वतःची, की हे देवा मला हे दुःख आहे, त्या दुःखाची ॲडव्हर्टाईज करायची.
त्याच वेळेला देव नावाचा कस्टमर जो आहे तो तुम्हाला पावतो. तेच आयुष्यातही आहे की आपण जे काही कराल, मार्केटिंग कसलंही सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट, त्याच्या मार्केटिंग सेल्स या डिपार्टमेंटवर खूप कमी लक्ष दिल्याने जे मराठी सिनेमांची आत्ता तुम्हाला सगळ्यांना असं बाहेरून वाटतं मराठी सिनेमाला फार भारी दिवस आलेत, आम्हाला आतल्यानं माहिती आहे काही नाही आहे, असं सगळं खोटं आहे. कातबीत काही टाकलेलं नाही मराठी सिनेमांनी. इतर व्यवसायांमध्ये जेवढे अपयशी लोक आहेत त्यापेक्षा जास्त अपयशी लोक 100% मी सांगू शकतो ठामपणे हे मराठी सिनेमा व्यवसायात आहेत. त्यामुळे त्याचं कारणही तेच आहे, अपुरा मार्केट रिसर्च आणि मार्केटिंग आणि पब्लिसिटी यासाठीचा अत्यंत अप्रगल्भ इमॅच्युअर विचार, कुठल्या तरी कोणाच्या तरी इम्प्रेशन खाली येऊन तसं करणं, तर ते प्रत्येक व्यवसायाला लागू होतं. आणि मराठी सिनेमा जर मागे असं वाटत असेल तर माझं असं म्हणणं आहे की त्यातलं 70 ते 80% कारण मार्केटिंग आहे. बात आहे. सर आपलं जेव्हा इंटरव्ह्यूचं बोलणं चालू होतं तेव्हा मी सरांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. सर तेव्हा मी एक गोष्ट बघितली जी प्रगल्भपणे मला खूप आवडली, म्हणजे त्याच्यात मला बोलायला आवडेल की तुम्ही नसताना तुम्ही मीटिंगमध्ये होता तेव्हा मी तुमचं ना ऑफिसचं वातावरण बघितलं, इतकं पॉझिटिव्ह होतं आणि म्हणजे इतकं ते छान वाटलं ना बघून की तुम्ही नसतानाही ज्या पद्धतीने तुमचं स्टाफ काम करत होता, खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. सो हे डेलिगेशन ऑफ वर्क म्हणा किंवा हे जे स्टाफमधलं बॉन्डिंग आहे हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने काय एफर्ट्स टाकले की हे सगळं तुम्ही आज तुमच्या मागेही तुमचीच माणसं अशा पद्धतीने काम करू शकतात? हो, म्हणजे मी ज्या क्लायंट्सना केटर करतो त्या क्लायंट्समध्ये त्यांना असं वाटायचं की सोशल मीडिया ब्रँडिंग ना म्हणजे काय लागतं, एक एडिटर, एक ग्राफिक डिझायनर आणि एक तो सोशल मीडियावर पोस्ट करणारा माणूस, संपलं. मी सगळ्यांना सांगतो याच गोष्टीसाठी आत्ता माझ्याकडे 84 लोकांचा स्टाफ आहे, 84. तर ही खूप गरजेची गोष्ट आहे, अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि जसं हा 84 लोकांचा स्टाफ काय एकत्र मी अपॉइंट केलेला नाही आहे. मी सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे 4 लोक होते, पण आता तिथपर्यंत गेले. आणि मला अभिमान वाटतो हे सांगायला की आजपर्यंत जेवढे लोक गेल्या काही वर्षात, गेले 8-9 वर्ष माझा सोशल मीडिया 2016 साली मी सुरू केलं, या वर्षात एकही व्यक्ती, एकही स्टाफ मला सोडून गेलेला नाही कुठल्याही कारणाने. जे आत्ता ऋषिकेशने सांगितलं तर आमच्या ग्रुप ऑफ कंपनीज आहेत. लाईट अँड शेड नावाची एक कंपनी जी इव्हेंटमध्ये आहे, एके इव्हेंट्स नावाची ती इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहे, इव्हेंट प्रोडक्शनमध्ये वेगळी आहे, क्रिएटिव्समध्ये एक वेगळी कंपनी आहे क्रिएटिव्ह स्टुडिओ नावाची. तशी माझी कंपनी आहे ग्रीन सिग्नल नावाची. तर आमच्या कंपनीमध्ये जो स्टाफ आहे ना, तुम्ही जर माझ्या ऑफिसला आलात तर खेळीमेळीचं वातावरण यासाठी आहे की आमच्या कंपनीमध्ये आलेल्या स्टाफला सकाळी जर 10च्या आत आला तर नाश्ता कंपनी देते, जेवण पोळी भाजी भात आपल्या घरी जे असतं वरण ते कंपनी देते, संध्याकाळचा नाश्ता कंपनी देते आणि कंपनीचा मालक आणि कंपनीचे बॉय ड्रायव्हर सगळे एकत्र बसून जेवतात. याने होतं काय की या कंपनीचा मी अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि मला तसंच ट्रीट केलं जातं असं माझ्या शेवटच्या पायरीपर्यंतच्या माझ्या सहकाऱ्यांना वाटतं. मी त्यांना एम्प्लॉई नाही म्हणणार, माझे सहकारी कलिग्स, त्यांना वाटतं की मी या कंपनीचा फार महत्त्वाचा भाग आहे. जर माझा जो आम्ही बॉस म्हणतो, ज्यांना मी सर म्हणतो, तो माझ्याबरोबर बसून मी जे जेवतो तेच जेवतोय, माझ्याशी तो गप्पा मारतो, तो त्यांच्याशी बोलत असताना ते ऐकू न ऐकू आम्ही ज्यावेळेला सिनियर पण बोलतो त्यावेळेला आम्ही आपल्याला कंपनी किती मोठी करायची म्हणजे आपल्या सगळ्यांचं किती भलं होईल, त्याच्यात जो सगळ्यांचं भलं होईल हा शब्द असतो ना तो फार महत्त्वाचा असतो. अर्थात सोडून गेली नाहीचं हे पण कारण आहे की त्या वेळेला तेवढी इन्क्रीमेंट पण दिली गेलेली आहे. हा पण महत्त्वाचाच भाग आहे. पण तरी त्यांना त्या कंपनीबद्दल कुटुंबाचं फील देणं हे मला असं वाटतं की कुटुंब प्रमुख म्हणून मी काय, आमचे सिनियर्स काय, यांचं काम आहे की एक त्या कुटुंबाचा आम्ही भाग आहोत आणि ते कुटुंब खूप पुढे गेलं पाहिजे. खूप काही टार्गेट्स आहेत. माझ्या कंपनीची टार्गेट मला माहिती आहे की माझ्या कंपनीच्या ऑफिस बॉयला सुद्धा माहिती आहे की आपल्या कंपनीचं टार्गेट काय. तो भाग त्यातून मिळतो. सरांनी फक्त पोळी भाजी नमूद केलं, पण मला सांगायला आवडेल तिकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या व्हरायटीज असतात. हा, म्हणजे आज माझ्याकडे चिकन आणि व्हेज दोन्ही आहे ऑफिसला. कोणाला जेवायला यायचं असेल तर वेलकम. नक्की सर, जेवायचं तर माहीत नाही, पण मी असं ऐकलं होतं की 18-19ला तुमच्या कंपनीची पिकनिक जाणार, तर तिथे आम्हाला यायला मिळेल का? तो पण परत एकदा जसं म्हटलं की 18-19 तारखेला मी माझ्या स्टाफनं घेऊन तिकडे जाणार आहे. मी अनेकदा हा पण प्रयोग केला आहे की
वर्क ॲट पिकनिक प्लेस. म्हणजे आम्ही स्विमिंग पूलच्या बाजूला असे लॅपटॉप ठेवले होते आणि स्विमिंग पूलमध्ये माझा स्टाफ मजा करत 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 लॅपटॉपवर काम करत होता. हा सुद्धा प्रयोग करून पाहिला आहे. आता 16 तारखेला आमच्या स्टाफसाठी म्हणजे AI, जसं आता सगळेच म्हणतो अरे AI, पण नेमकं काय आहे AI म्हणजे? मग त्यातला एक निष्णात तज्ज्ञ पुण्यातले आहेत, त्यांना मी माझ्या स्टाफसाठी बोलवलं आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी शिबिर नाही, कामाच्याच दिवशी मी दिवसभराचं एक शिबिर ठेवलं आहे, ज्यात माझ्या स्टाफमधल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे, रायटरला कळलं पाहिजे की AI मध्ये माझं रायटिंग कसं अपस्केल होऊ शकतं, एडिटरला कळलं पाहिजे, डिझायनरला कळलं पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे की माझं काम अपस्केल कसं होऊ शकतं. याच्यात त्याला ज्ञान मिळणं हा महत्त्वाचा भाग आहे. पण दुसरं कंपनी म्हणून, एक उद्योजक म्हणून माझा भाग आहे की जर तो त्यात निष्णात झाला तर जे काम करायला तो 3 दिवस घेतो तो 1 दिवसात करेल आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढेल अल्टिमेटली. हो, आणि त्याबद्दल सरांनी मला एक व्हिडिओ पण दाखवला होता. सो डेफिनेटली आपणही तो प्रेक्षकांना दाखवूच. सर, आता तुम्ही हा AI बद्दल बोललात, तर त्याच्याबद्दलच मला बोलायला आवडेल, की बऱ्याचदा काय होतं ना, की आता जसे नवीन नवीन चेंज होतात, तर बऱ्याचदा लोकं ते अडॅप्ट करत नाहीत. सो काही जण त्याला संधी म्हणून घेतात, काही जण त्याला थ्रेट म्हणून घेतात. तर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीसाठी याला संधी समजता की थ्रेट समजता? कारण हे बऱ्याच जणांचा जॉबसुद्धा घेणार आहे. जसं तुम्ही म्हटलात की काही कामं खूप कमी वेळेत होतात. सो ह्याला तुम्ही कशा पद्धतीने कॅटर करणार? नाही, परत ॲडॅप्टेबिलिटी हा प्रत्येक बिझनेसचा पार्ट आहे की तुम्हाला तेजी मंदी येते, कुणी शेअर मार्केटमध्ये डील करत असतात, तर तुम्हाला ॲडॅप्टेबिलिटी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे कोणी शेअर मार्केटमध्ये डील करत असतील त्यांना माहिती आहे. फॉर दॅट मॅटर मी आता तुम्हाला जे मगाशी उदाहरण दिलं, पांडू नावाचा सिनेमा, तर सगळ्यांना भीती वाटत होती की अरे आत्ता करोना आहे, लोक बाहेर पडत नाहीत आणि अशा वेळेला आपण थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करायचा आणि लोकांकडून अपेक्षा करायची की ते एक खुर्ची सोडून बसायचं, एवढी भीती आहे त्यांच्या मनात आणि त्यावेळेला आपण सिनेमा रिलीज करायचा आहे. तर मी या भीतीमध्ये संधी शोधली. मी म्हटलं यावेळेला काही लोक तर असे असतील की ज्यांना 2.5 वर्षात सिनेमा नाही पाहता आलाय, तो आपला टार्गेट ग्रुप आहे. तर ह्या भीतीत संधी शोधली. जसं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की त्यावेळेला सगळ्यात जास्त पॉप्युलर बिझनेस कुठला होता? सॅनिटायझर. राईट. बरोबर. तर अनेकांनी त्यावेळेला हँड सॅनिटायझर मध्ये नसलेल्या लोकांनी कोटींचे बिझनेसेस केले. तर त्यांनी काय केलं की याच्यात अपॉर्च्युनिटी शोधली, ॲडॅप्टेबिलिटी शोधली. म्हणजे जेवढे मेडिकल प्रोफेशनमध्ये औषधं विकत होते, म्हणजे अर्थात डोलो 650 वगैरे त्यावेळेला खूप पॉप्युलर झाल्याच, पण अदरवाईज सुद्धा हँड सॅनिटायझरचा बिझनेस केलेले. त्या मग जे फॅब्रिकेशनमध्ये आहेत त्यांनी तो स्टँडचा व्यवसाय केला, माहिती आहे? ते आपण स्टँड दाबून मग त्या हातावर मग पुढे जा. मास्कचा बिझनेस केला अनेकांनी, ज्यांचा काही संबंध नव्हता त्या याच्याशी. पण ती ॲडॅप्टेबिलिटी आपल्याला मार्केटची भावना, इमोशन्स बघून, जसं म्हटलं की गोष्टच विकायची आहे परत, मग गोष्ट तुम्ही भीती म्हणून विका. जसं मास्क विकले ते भीती म्हणून विकले. आपल्याला माहिती होतं की त्या मास्कमध्ये किती प्रोटेक्टिव्ह आपण आहोत आणि किती नाही. डॉक्टरनं जर विचारलं तर मग N95 मास्क आपण त्या भीतीनेच विकले गेले. N95 मध्ये अजिबात होणार नाही करोना. मग डॉक्टरांना कसे झाले? पण भीती विकली, भीती ही गोष्ट म्हणून विकली आणि मग N95 विकला गेला. राईटली सेड. सर, जसं आपण आता डिस्कस करतोय आणि मगाशी तुम्ही बोललात की स्टोरी टेलिंग आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, पण बऱ्याचदा असं होतं ना की आमचे उद्योजक आहेत ना, त्यांच्या प्रोडक्टबद्दल हे स्टोरी टेलिंग कुठेतरी मिसिंग होतं. कारण शेवटी ते प्रोडक्ट जे आहे त्यांचं, ते पण एक प्रकारचं म्हणजे त्यांचं बाळ आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं आहे. सो ह्याकरता तुम्ही त्यांना काय गाईड कराल? स्टोरी टेलिंगमध्ये ना आता आपल्या व्यवसायामध्ये अनेकदा अशा अडचणी येत असतात, जसं मगाशी पण होतं. तर आमच्याही व्यवसायात खूप अडचणी येतात गोष्ट सांगत असताना. गोष्ट सांगणं हे तसं सोपं वाटतं आता जसं मी सांगतोय तसं. पण तुम्हाला मी एक उदाहरण देतो. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, ती रात्र नावाचा सिनेमा. त्या सिनेमामध्ये प्रसाद ओक, संतोष जुवेकर आणि आदिती सारंगधर होती. तर खरं तर त्या आदिती सारंगधरला माझ्या सिनेमात कास्ट करायच्या वेळेला डेट्सचा इश्यू असल्यामुळे मी एका दुसऱ्या हिरोईनला कास्ट केलं. पण मला आदिती सारंगधरच्या आईचा फोन आला की विजू, मी ना मॅनेज करते हिच्या तारखा, पण प्लीज हिला इतका चांगली संधी आहे सिनेमाची, ती सोडू देऊ नकोस. मग त्यांनी स्मिता तळवलकरांशी बोलल्या, त्या तारखा काढून घेतल्या. मग मी त्या हिरोईनऐवजी आदिती सारंगधरला त्या सिनेमात कास्ट केलं. सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि एके दिवशी रात्री 3 वाजता मला आदितीचा फोन आला की आई गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताचं शूट होतं. मी तिला म्हटलं की ओके, मी शूट कॅन्सल करतो. मी घरी पोहोचतो, ती कल्याणला होती. म्हटलं मी येतो घरी आणि शूट कॅन्सल केलं. आणि 4 वाजता पुन्हा तिचा फोन आला, नाही विजू, आईची इच्छा होती की ह्या सिनेमाचं काहीतरी व्हावं, मी
हे उरकते आणि मी येते. म्हटलं नाही गरज नाही, नाही 7ची शिफ्ट आहे, मी तुला हवी होते 6:30ला मी सेटवर हजर असेन, मी येते, प्लीज तू येऊ नको, आईची इच्छा मला पूर्ण करायची. परत आईचं नाव घेतल्यामुळे मला काही बोलता आलं नाही. ती सेटवर आली. बघा स्टोरी टेलरच्या आयुष्यातला अवघड कसा भाग आहे. ॲज अ डिरेक्टर आणि जो सीन शेड्यूलमध्ये होता आमच्या, त्याच्यातला पहिला सीन आणि पहिला शॉट असा होता, काहीही न बोलता मला तिला फक्त जोरजोराने हसायला सांगायचं होतं. 3 तासापूर्वी ज्या व्यक्तीची आई गेली आहे त्याला मला हसायला सांगायचं होतं जोरदार. हे सांगणं किती अवघड आहे तुम्ही इमॅजिन करून पहा. भले मी दिग्दर्शक आहे, कॅप्टन ऑफ द शिप आहे, पण त्यावेळेला कॅप्टन ऑफ द शिप आणि त्या इमोशन्स एकीकडे ठेवून मला माझा प्रॅक्टिकल विचार करावा लागतो. कारण तो सिनेमा यात व्यवसाय पण गुंतलेला आहे, फक्त भावना नाही. मी ते तिला सांगितलं आणि तिने तसं ते केलं. भले त्या शॉट नंतर जाऊन ती पुन्हा व्हॅनिटीमध्ये जाऊन रडली, पण तो शॉट त्यावेळेला करावा लागला. तर आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा अशा काही वेळा येतात की ज्यावेळेला आपल्याला इमोशन्स बाजूला ठेवावे लागतात, की नाही आता खूप इमोशनल भाग आहे. आमच्या इंडस्ट्रीत अनेक जणांनी हे भोगलेलं आहे. सयाजी शिंदे तुम्ही ॲक्टर ओळखून असाल. 12वीत असलेला मुलगा ज्या वेळेला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं नाटक होतं, त्यांनी नाटकात काम केलं. शो मस्ट गो ऑन. तर बिझनेसला पण आपल्याला हे लॉज आपल्याला अप्लाय करावे लागतील. जे फेल्युअर झालेत ना त्यांच्याकडून हे पण शिकलेलो आहे की खूप अरे मला ना माझा बिझनेस खूप चांगला झाला असता, पण इतका लोकांनी फसवलं. तुम्ही का फसवू दिलं? मी फसवला जाऊ शकतो असं तुमच्या इथे लिहिलं आहे ना, कारण तुम्ही इमोशनली ब्लॅकमेल होता. तुम्ही एखाद्याला विनाकारण एखादं लिव्हरेज देता. माझ्या एम्प्लॉईला जर मी सांगितलं की अरे तू पुढचे 8 दिवस सुट्टी पाहिजे, घे रे बाळा, काय नाही मला आईची काळजी घ्यायची, घे बाळा सुट्टी घे आईची काळजी. त्यावेळी त्याचं काम कोण करणार? तो त्याच्या आईची काळजी घेणं हा इमोशनल भाग झाला. माझ्या व्यवसायाचं काय त्या काळात? तर आपण थोडासा तो बॅलन्स साधणं गरजेचं आहे. इमोशनल आणि प्रॅक्टिकल कधी व्हायचं? तर ज्यावेळेला प्रॅक्टिकल व्हायचं त्यावेळेला प्रॅक्टिकल झालं पाहिजे, तर आपण व्यवसायात पुढे जाऊ शकू. एकदम बरोबर सर. आता मगाशी तुम्ही जे सगळं सांगत होता ते ॲक्च्युली अंगावर शहारे आले, की म्हणजे ते कमिटमेंट काय असते कळलं एखाद्याचे, की आपण आपली कमिटमेंट कशी पाळावी पाहिजे ॲक्च्युली ते ह्यातून कळलं. सर आता ह्या सगळ्या डिस्कशन एक गोष्ट आपली सारखी येतेच आहे, ए आहे. आता तुम्ही मगाशी असं सांगितलं की तुमचा स्वतः एक ब्रँड बिल्डिंगचा बिझनेस आहे, सोशल मीडियावर तुम्ही काम करता. आज बघायला गेलं तर सोशल मीडियाचा एवढा प्रभाव आहे की एक छोटीशी इन्फॉर्मेशन पण कानाकोपऱ्यांमध्ये लगेच पोहोचते. एक छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या मुलाच्या मिलियन्स फॉलोअर्स आहेत सोशल मीडियामुळे, जे एखाद्या नट्यासारखे मोठे आहेत. सो ह्या सोशल मीडियाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल आमच्या उद्योजकांना? मुळात त्याच्याबद्दलचे ना सोशल मीडियाबद्दलचे मीथ खूप आहेत. सोशल मीडिया फुकट आहे ही त्यातली पहिली मीथ आहे. लक्षात ठेवा, जगात कुठलीही गोष्ट फुकट नाही. सोशल मीडियाही फुकट नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फेसबुकवर एक पोस्ट केली तर मार्क झुकरबर्ग नावाचा तिकडे बसलेला माणूस फुकटात तुमच्या प्रॉडक्टची किंवा तुमची पब्लिसिटी करायला बसलाय. तसं नाही आहे. त्याला पैसे हवेत, त्याला करोडो अब्जमध्ये पैसे हवेत, ते तो तुमच्याकडून काढून घेत असतो. तुमच्या माहितीच्या आधारे, तुम्ही तुमचा जो डेटा देता त्याच्या आधारे, किंवा तुम्ही त्याच्यावर जो वेळ घालून त्याने सांगितलेली प्रॉडक्ट्स बघता, त्याने सांगितलेली रील्स बघता, त्याच्या आधारे. त्यामुळे सोशल मीडिया हा तुम्हाला जेवढा दिसतो, तुम्हाला मी तर म्हणेन की तुम्हाला गवतातली सोयीसुद्धा दिसत नाही, इतकं मोठं सोशल मीडिया हे फील्ड आहे. त्यामुळे त्या फील्डबद्दल मी तर असं म्हणेन की अरे सरकारं बदलली यार, आता तरी लक्षात घ्या. सरकार बदलली ना, कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलं अबकी बार? कुठल्या माध्यमातून आलं? सोशल मीडिया. अख्ख्या देशावर काय जगावर परिणाम करणारी ती सोशल मीडिया ही गोष्ट आहे. सोशल मीडिया पण परत तीच गोष्ट आहे की गोष्ट सांगितली जाते सोशल मीडियातून. सोशल मीडिया पण गोष्ट सांगण्याचा भाग आहे. तर तुम्ही तुमची गोष्ट कशी सांगता, कोणाला सांगता, सोशल मीडियाची एक फक्त चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला मी असं म्हणतो की तुम्ही ज्यावेळेला ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग करता, समजा मी एखाद्या वृत्तपत्रात माझी जाहिरात दिली, तर त्या वृत्तपत्र वाचणाऱ्या 100 लोकांमध्ये माझ्या प्रॉडक्टसाठीचे किती लोक आहेत हे मला माहिती नसतं, बरोबर? म्हणजे मी उदाहरणार्थ सांगतो, मी हिअरिंग एड विकतोय असं समजा, आणि मी वृत्तपत्रात जाहिरात देतो की मला हिअरिंग एड माझे हे आहेत. तर मला हे माहिती नसतं की हिअरिंग एड ह्याला पाहिजेत का. इथे उपस्थित असणाऱ्या किती लोकांना हिअरिंग एड पाहिजेत आत्ता मला सांगा हात वर करून? एकही नाही. पण मी वृत्तपत्रात जाहिरात देतो. याच्या विरुद्ध मी काय करेन की जर मी सोशल माध्यमातून गेलो तर मला सोशल माध्यम
व्यवस्थित जर वापरता येत असेल तर ज्यांना हिअरिंग एडची गरज आहे केवळ त्यांच्यापर्यंत माझं प्रॉडक्ट पोहोचवतं, इतरांपर्यंत नाही. माझा खर्च, माझा वेळ, माझी एनर्जी सगळंच वाचतं आणि मला हव्या त्या क्लायंटपर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या बिझनेसचा विचार केलात की माझ्या बिझनेसचा नेमका जसं आमच्या सिनेमामध्ये काही लोक चुकतात, अरे हा सिनेमा कोण बघणार आहे, सगळे बघणार ना, अरे लहान मुलगा पण बघणार आणि म्हातारा पण बघणार, असं नाही होत. म्हणजे हाताच्या बोटावर मोजणं इतक्याच गोष्टी आहेत की ज्या एक तुम्ही आपल्या कुटुंबात असं होतं का की सगळ्यांना मिळून एकच हॉटेल आवडतं? म्हणजे आमच्या कुटुंबात तरी होत नाही. म्हणजे मला मालवणी गोष्टी खायला आवडतात, माझ्या बायकोला फक्त व्हेज आवडतं. आम्ही असंही करतो की एकदा व्हेज हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला मी बसून असतो, ती जेवते. मग आम्ही नॉनव्हेज हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला ती बसून असते, मी जेवतो. तर हे जर आपल्या घरात होत नाही तर जनरल पण होणार नाही ना. तर आपण आपल्या व्यवसायाचा तसाही विचार केला पाहिजे की माझा नेमका टीजी कोण आहे, कोणाला मला माझा व्यवसाय, माझं प्रॉडक्ट, माझं सर्व्हिस विकायचं. धन्यवाद सर. सर वेळेच्या अभावी आता आपल्याला आपली मुलाखत जरा उरकते घ्यावी लागणार आहे, पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा लागेल, जो आपला ह्याला आपण अनुसरून आहे, की जसं आपण विजन टू रिॲलिटी म्हणतो. सर मला तुमचं पुढचं विजन मला आणि माझ्या इथल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुमचं पुढचं विजन काय आहे? हा, माझी वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळे विजन्स आहेत. म्हणजे ॲज अ फिल्म मेकर जर मी म्हणेन तर मला या पुढच्या काही वर्षात म्हणजे 2 हिंदी फिल्मच्या प्रोजेक्टवर चालू आहे काम, ते करायचं आहे. माझी ब्रँडिंगची जी कंपनी आहे त्या ब्रँडिंग कंपनीचा टर्नओव्हर जो आहे तो येत्या 2 वर्षात मला 100 करोडपर्यंत पोहोचवायचं आहे. ते एक माझं टार्गेट आहे की हां. आणि हे टार्गेट आत्ता बघण्यासाठी, ऐकण्यासाठी खूप मोठं वाटत असलं तरी त्या दृष्टीने जो रोडमॅप हवा आहे तो तयार करणं, हे पण माझ्या एका विजनमधलाच पार्ट आहे की ते एक विजन मला ठेवायचं आहे की अशा प्रकारचं टार्गेट ठेवलं जाऊ शकतं. आणि मंजिल अभी और भी आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं की लक्षवेध बिझी जत्रामध्ये ते एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली की डेफिनेटली ती लवकरच पूर्ण होते. सो ह्या गोष्टी लवकरच सर पूर्ण होणार आहेत आणि आम्ही त्याचे विटनेस असणार आहोत. सो ह्या नोटवर मग आपण इथेच थांबूया. सो मित्रांनो, एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी विजू माने सरांकरता की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ इथे आम्हाला दिला आणि आम्हाला थँक्यू सो मच. स्टँडिंग ओवेशन मिळते सर तुम्हाला. धन्यवाद आज जे काही तुम्ही सांगितलं त्याबद्दल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. मजा आली.